विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये चलनवाढ किंवा चलन अतिवृद्धी हा टॉपिक अभ्यासणार आहोत किंवा हा घटक अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी किंमत स्थैर्याची आवश्यकता असते। जेव्हा जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदी येते त्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये अस्थिरता निर्माण होत असते आणि या अस्थिरतेचा परिणाम अर्थव्यवस्थेतील उत्पादन, उपभोग आणि विभाजन यावरती होत असतो किंवा या घटकावरती होत असतो। त्यामुळे अर्थव्यवस्थेचे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य निर्माण करण्यासाठी चलनवाढीचे नियंत्रण हे आवश्यक असते किंवा आवश्यक ठरते। विद्यार्थी मित्रांनो, अशा चलनवाढीची आपण व्याख्या पाहूत। विद्यार्थी मित्रांनो, क्राउथर नावाचा अर्थशास्त्रज्ञ या अर्थशास्त्रज्ञाच्या मते चलनवाढ म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये किंवा ज्यात किमती वाढत जातात व पैशाचे मूल्य काय होते, कमी होते। विद्यार्थी मित्रांनो, क्राउथर नावाचा जो काही अर्थशास्त्रज्ञ, या अर्थशास्त्रज्ञाने चलनवाढीची व्याख्या केलेली आहे। क्राउथर यांच्या मते चलनवाढ म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये किंमत वाढत जाते आणि पैशाचे मूल्य काय होत असते, कमी होत असते। आपल्याला अजून एक दुसरी व्याख्या करता येईल, जेव्हा जास्त पैसा थोड्या वस्तूंचा पाठलाग करतो त्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये काय होत असते, चलनवाढ घडून येत असते। म्हणजे वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यापेक्षा जर अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची संख्या जास्त असेल आणि हा जास्तीचा पैसा मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू आणि सेवांना जर मागणी करत असेल, म्हणजे वस्तू आणि सेवांचा पाठलाग करत असेल, तर अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ घडून येते। त्याचबरोबर जेव्हा सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये मागणी बाजूच्या घटकामुळे आणि पुरवठा बाजूच्या घटकांमुळे सातत्यपूर्ण किंमत वाढ घडून येत असेल तर त्यास महागाई किंवा भाववाढ किंवा चलनवाढ असेही म्हटले जात असते। विद्यार्थी मित्रांनो, आपण अर्थव्यवस्थेमध्ये येणारी जी काय भाववाढ आहे त्या भाववाढीची कारणे अभ्यासू किंवा चलनवाढीची कारणे अभ्यासू। विद्यार्थी मित्रांनो, एकूण पुरवठ्याच्या तुलनेमध्ये एकूण मागणी जेव्हा जास्त असते तेव्हा ही अतिरिक्त मागणी चलनवाढ घडवून आणत असते, अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ निर्माण करत असते। याचाच अर्थ असा, मागणी आणि पुरवठ्यामध्ये अंतर निर्माण होते तेव्हा चलनवाढ काय होत असते, घडून येत असते। तसेच पुरवठा स्थिर राहून मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे देखील किंमत पातळीमध्ये काय होत असते, वाढ होत असते। मागणी आणि पुरवठा या दोन्ही बाजूकडील घटकामुळे अर्थव्यवस्थेमध्ये किंमत वाढ काय होत असते, घडून येत असते। मग विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये जी काय चलनवाढ घडून येत असते त्या चलनवाढीच्या कारणामध्ये सुरुवातीला आपण मागणी बाजूचा विचार करू। मागणीमुळे कशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ घडून येत असते किंवा भाववाढ घडून येत असते। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण अभ्यासू मागणीत वाढ घडून आणणारे घटक। पहिला घटक आहे लोकसंख्येत होणारी वाढ। विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येमध्ये होणारी वाढ ही काय करत असते की अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ किंवा चलनवाढ घडून येत असते, घडून आणत असते। अर्थव्यवस्थेमधील लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे वाढलेली लोकसंख्या वस्तू आणि सेवांच्या मागणीमध्ये वाढ घडवून आणते, मात्र त्या प्रमाणात अर्थव्यवस्थेच्या वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यामध्ये वाढ होत नाही। अशा वेळी अर्थव्यवस्थेमधील या वाढलेल्या मागणीमुळे किंमत पातळीमध्ये काय होत असते, वाढ घडून येत असते। दुसरं कारण आहे कर आकारणीत कपात। विद्यार्थी मित्रांनो, जर शासनाने आकारल्या जाणाऱ्या करामध्ये कपात केली तर व्यक्तीकडील खर्चयोग्य उत्पन्न वाढते आणि अशा वाढलेल्या उत्पन्नामुळे व्यक्तीच्या खरेदी शक्तीमध्ये वाढ होते। या खरेदी शक्तीतील वाढीमुळे लोक अधिक वस्तू आणि सेवांची खरेदी करू लागतात। त्यामुळे मागणीत वाढ होऊन
वस्तू व सेवांच्या किमती वाढून अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ किंवा चलनवाढ घडून येत असते. यानंतर पुढचं कारण आहे स्वस्त पैशाचे धोरण. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा मध्यवर्ती बँकेकडून स्वस्त पैशाचे धोरण हे अंगीकारले जाते त्यावेळी व्याजदर कमी झाल्याने देशातील नागरिक जास्त कर्ज घेतात किंवा जास्तीत जास्त कर्ज घेतात. त्याचा परिणाम एकूण मागणीत वाढ घडवून चलनवाढ निर्माण होत असते. यानंतर पुढचा घटक आहे सार्वजनिक खर्चात वाढ किंवा चलनवाढीचे पुढचे कारण आहे सार्वजनिक खर्चात वाढ. विद्यार्थी मित्रांनो, सरकारकडून केल्या जाणाऱ्या कार्यासाठी उदाहरणार्थ प्रशासन असेल किंवा प्रशासकीय खर्च असेल, संरक्षण व्यवस्थेवरील खर्च असेल, यासारख्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे किंवा यांच्यावरती केल्या जाणाऱ्या खर्चामध्ये वाढ जर घडून येत असेल आणि त्यामुळे शासनाकडून मागणी केल्या जाणाऱ्या वस्तू, यंत्रे, मालमत्ता, पैसा, सेवा यांच्या किमतीमध्ये वाढ घडून येत असेल तेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त मागणी वाढून अर्थव्यवस्थेमधील वस्तू व सेवांच्या किंमत पातळीमध्ये वाढ होत असते. यानंतर पुढचे कारण आहे पैशाच्या पुरवठ्यातील वाढ. विद्यार्थी मित्रांनो, पैशाचा पुरवठा हा त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून नियंत्रित केला जातो. जर त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने पैशाच्या पुरवठ्यात वाढ करण्याचे धोरण स्वीकारले असेल तर त्यामुळे लोकांच्या हातात मागणीपेक्षा अधिक पैशाचा पुरवठा उपलब्ध होऊन अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ ती कावेळ घडून येईल. यानंतर पुढचं कारण आहे खाजगी उपभोग खर्चातील वाढ. विद्यार्थी मित्रांनो, उपभोगवादी संस्कृतीच्या प्रसारामुळे लोकांच्या खाजगी खर्चात वाढ होत असेल. त्याचबरोबर विविध वस्तू आज सुलभ हप्त्यावरती उपलब्ध होत असल्याने तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, घरे इत्यादीवरील उपभोग खर्चामध्ये आमूलाग्र बदल घडून आल्यास चलनवाढ काय होत असते, घडून येत असते. यानंतर पुढचा घटक आहे निर्यातीत वाढ. विद्यार्थी मित्रांनो, एखादा देश निर्यात करीत असलेल्या वस्तूंना जर प्रदेशामध्ये अधिक मागणी असेल किंवा अधिक मागणी झाली असेल तर त्या वस्तूंचा पुरवठा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कमी होतो. त्यामुळे त्या वस्तूंच्या किमती देशांतर्गत बाजारात वाढतात. यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ काय होत असते, घडून येत असते. मागणीत वाढ घडून आणणारा पुढचा घटक आहे अंतर्गत कर्जाची परतफेड. विद्यार्थी मित्रांनो, देशाचे शासन वित्तीय तुटवडा निर्माण झाल्यास सामान्य लोकांकडून कर्ज रोख्यांच्या रूपाने पैसा कर्जाऊ घेते आणि मुदतीपूर्वी किंवा मुदतीपूर्तीनंतर शासनाने अशा कर्जाची परतफेड जर लोकांना केली तर लोकांच्या हाती असलेल्या खरेदी शक्तीमध्ये काय होत असते, वाढ होत असते आणि या पैशाचा वापर अधिक वस्तूंची खरेदी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे एकूण मागणीत वाढ होऊन चलनवाढ अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होते. यानंतर पुढचा घटक आहे तुटीचा अर्थभरणा. विद्यार्थी मित्रांनो, शासनाकडून दरवर्षी खर्च आणि उत्पन्नाचा अर्थसंकल्प सादर केला जातो. जर शासनाला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा शासनाचा खर्च अधिक असेल तर अशावेळी शासन मध्यवर्ती बँकेस कर्जरोखे लिहून देते आणि त्याच्या बदल्यात मध्यवर्ती बँकेकडून नवीन पैसा छापून शासनाला दिला जातो. असे झाल्यामुळे अर्थव्यवस्थेत कुठल्याही वस्तूचे उत्पादन न होता अर्थव्यवस्थेमधील पैशामध्ये काय होत असते, वाढ होत असते. त्यातूनही भाववाढ घडून येत असते. यानंतर पुढचा मुद्दा आहे काळा पैसा. विद्यार्थी मित्रांनो, ज्या उत्पादनाची माहिती आणि कर शासनाला कळवले जात नाहीत किंवा कराबद्दलची माहिती शासनाला कळवली जात नाही किंवा चोरट्या मार्गाने मिळवलेले उत्पन्न, अशा उत्पन्नास आपण काळा पैसा असे म्हणत असतो. या पैशाचा उपभोग अधिक उपभोगासाठी किंवा अधिक उपभोगासाठी चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे देखील अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ काय होत असते, घडून येत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मागणीत
वाढ घडवून आणणारे घटक पाहिल्यानंतरनं आपण आता पुरवठ्यामध्ये वाढ घडवून आणणारे घटक पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, देशामध्ये जी काही चलनवाढ घडून येत असते, ही चलनवाढ घडून आणण्यासाठी ज्याप्रमाणे मागणीमध्ये वाढ घडून आणणारे घटक प्रभाव पडतात, त्याचप्रमाणे पुरवठ्यामध्ये घट घडून आणणारे घटकही किंमत पातळीवरती किंवा चलनवाढीवरती किंवा भाववाढीवरती काय करत असतात, परिणाम करत असतात. आपण या पुरवठ्यामध्ये घट घडवून आणणारे घटक अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, पहिला घटक आहे उत्पादन घटकांचा तुटवडा. उत्पादन घटकांचा तुटवडा. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यांच्याबरोबरच कच्च्या मालाचा पुरवठा हा देखील उत्पादनासाठी आवश्यक असतो. उत्पादनाचे हे 4 घटक आणि कच्चा माल उत्पादकांच्या मागणीपेक्षा कमी असेल, म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध नसेल, तर वस्तूच्या पुरवठ्यात घट घडून येते. परिणामी वस्तूच्या मागणी एवढा वस्तूचा पुरवठा वाढला नाही, तर अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ काय होत असते, घडून येत असते. पुढचा घटक आहे औद्योगिक कलह. विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक कलह म्हणजे उद्योगांचे मालक आणि व्यवस्थापक, त्याचबरोबर कामगार वर्ग यांच्यामध्ये वेतन, बोनस, कामाचे तास, कामाच्या ठिकाणावरील सुविधा या प्रश्नासाठी वाद निर्माण होत असतात. विशेषतः कामगार संघटना ज्या ठिकाणी प्रबळ असतात अशा ठिकाणी टाळेबंदी असेल किंवा काम बंद असेल, या कारणामुळे देखील उत्पादनामध्ये घट होते. त्याचा परिणाम एकूण मागणीपेक्षा एकूण पुरवठ्यामध्ये घट होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत भाववाढ किंवा चलनवाढ घडून येत असते. यानंतर पुढचं कारण आहे नैसर्गिक आपत्ती. दुष्काळ, भूकंप, महापूर, सुनामी इत्यादी सारखी नैसर्गिक आपत्तीमुळे कृषी मालाच्या उत्पादनावरती प्रतिकूल परिणाम होत असतो. आणि या उत्पादनावर म्हणजेच कच्च्या मालासाठी अवलंबून असणारा कापड उद्योग, साखर उद्योग इत्यादी उद्योगांना पुरेसा कच्चा माल न मिळाल्याने त्यांच्या उत्पादनात घट घडून येते. अशा वस्तूचे उत्पादन घटल्यामुळे एकूण पुरवठा हा एकूण मागणीपेक्षा कमी होतो. परिणामी भाववाढ किंवा चलनवाढ घडून येत असते. यानंतर पुढचा घटक पाहू आपण व्यापाऱ्याकडून केली जाणारी साठेबाजी. विद्यार्थी मित्रांनो, कधी यानंतर पुढचा घटक अभ्यासू उपभोक्त्याकडून केली जाणारी साठेबाजी. विद्यार्थी मित्रांनो, व्यापाऱ्याकडून केल्या जाणाऱ्या साठेबाजीप्रमाणे व्यापाऱ्याकडून केली जाणारी साठेबाजी हे आपण सुरुवातीला अभ्यासू. कधीकधी विद्यार्थी मित्रांनो, व्यापाऱ्याकडून केली जाणारी साठेबाजी ही वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करत असते. सर्वसामान्य जनतेच्या उपभोगासाठी वापरल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातो. उदाहरणार्थ रॉकेल, साखर, कांदे, डाळी यासारख्या वस्तू असतील. त्यामुळे एकूण पुरवठ्यामध्ये घट घडून येते. अशा व्यापाऱ्याकडून केल्या जाणाऱ्या साठेबाजीच्या काळामध्ये वस्तूंची टंचाई निर्माण होऊन वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होते. त्याचा परिणाम भाववाढ होण्यावरती होत असतो. यानंतर पुढचा घटक आहे उपभोक्त्याकडून केली जाणारी साठेबाजी. विद्यार्थी मित्रांनो, व्यापाऱ्याकडून केल्या जाणाऱ्या साठेबाजीप्रमाणे उपभोक्त्याकडून देखील वस्तूची साठेबाजी केली जाते. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूची किंमत वाढू लागल्यास त्या वस्तूची किंमत भविष्यात अधिक वाढेल या हेतूने उपभोक्ते अधिक वस्तूंची खरेदी करून साठेबाजी करतात. त्यामुळे एकूण मागणीपेक्षा एकूण मागणी ही एकूण पुरवठ्यापेक्षा वाढून अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ घडून येत असते किंवा चलनवाढ घडून येत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा घटक अभ्यासू निर्यातीत वाढ.
निर्यातीत वाढ झाल्यामुळे विदेशी बाजारपेठेत वस्तूंचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो, परंतु देशांतर्गत बाजारपेठेमध्ये वस्तूंचा तुटवडा निर्माण होत असतो. त्याचा परिणाम निर्यात वाढल्यामुळे एकूण मागणीपेक्षा एकूण पुरवठ्यात घट होऊन याचा परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ किंवा चलनवाढ निर्माण होण्यावरती होत असतो. पुढचा घटक आहे युद्धजन्य परिस्थिती. विद्यार्थी मित्रांनो, युद्धजन्य काळामध्ये किंवा परिस्थितीमध्ये देशातील साधनसंपत्ती उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनाऐवजी युद्ध साहित्याच्या उत्पादनाकडे वळवल्या जातात. त्याचबरोबर कच्च्या मालासाठी आयातीवर अवलंबून असणाऱ्या व्यवसाय संस्थांना युद्धजन्य परिस्थितीमध्ये कच्चा माल उपलब्ध होत नाही. त्यामुळे उपभोग्य वस्तूंचा पुरवठा मागणीपेक्षा कमी होतो. त्याचा परिणाम किंमत वाढून भाववाढ काय होत असते, घडून येत असते. यानंतर पुढचा घटक आहे आंतरराष्ट्रीय घटक. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोने, डिझेल, पेट्रोल यासारख्या मूलभूत वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली तर त्याच्याशी संबंधित देशांतर्गत वस्तूंच्या किमती वाढत असतात. त्याचा परिणाम भाववाढ किंवा चलनवाढ घडून येण्यावरती होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही काही चलनवाढ असते, ही चलनवाढ घडून येत असते. चलनवाढीची निर्मितीसाठी किंवा वाढ निर्मितीसाठी कारणीभूत घटक, मागणीवर परिणाम करणारे घटक आणि पुरवठ्यावरती परिणाम करणारे घटक आपल्याला सांगता येईल. यानंतर विद्यार्थी आपण चलनवाढीचे किंवा भाववाढीचे परिणाम अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठ्या काळापर्यंत आणि सातत्याने चलनवाढ अस्तित्वात असेल तर त्याचे विविध घटकावरती परिणाम वेगवेगळ्या प्रकारे होत असतात. जेव्हा किमती वाढतात तेव्हा समाजातील काही घटकांचा फायदा होत असतो तर काही घटकांचा तोटा होत असतो. व्यापक दृष्टिकोनातून विचार केला असता समाजाचे स्थिर उत्पन्न आणि बदलते उत्पन्न असणारे घटक असतात, समाजामध्ये असतात. या दोन घटकावरून चलनवाढीचा वेगवेगळा परिणाम होत असतो. तो आपण काही मुद्द्यांच्या आधारे त्याचा आपण अभ्यास करू. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण उत्पादनावर परिणाम किंवा उत्पादनावरील परिणाम अभ्यासू. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा चलनवाढ किंवा भाववाढ घडून येत असते तेव्हा त्याचा उत्पादनावरती काय परिणाम होतो ते आपण सुरुवातीला अभ्यासू. तर याच्यामध्ये पहिला घटक आहे उत्पादनावरील परिणामामध्ये पहिला पॉईंट आहे साधन सामग्रीची अयोग्य वाटणी. विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढीमुळे उत्पादनाच्या साधन सामग्रीची अयोग्य प्रकारे वाटणी घडून येत असते. जेव्हा जेव्हा देशामध्ये चलनवाढ घडून येत असते तेव्हा ज्या वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत त्याच वस्तूंच्या उत्पादनाकडे साधनसामग्री वळवली जाते. त्यामुळे इतर वस्तूंच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊन सर्वसामान्य लोकांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची टंचाई ही निर्माण होत असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण उदाहरण जर घेतलं तर कांद्याच्या किमती वाढल्या की अधिक शेतकरी किंवा जास्तीत जास्त शेतकरी आपली शेतजमीन आणि श्रम हे कांद्याच्या उत्पादनाकडे वळवतात किंवा कांद्याच्या उत्पादनासाठी लावत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे अधिक उत्पादन होऊन किमती अधिक कमी होतात आणि इतर भाजीपाल्यांचे भाव काय होत असतात, वाढत असतात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा परिणाम आहे भांडवल निर्मितीवर प्रतिकूल परिणाम. चलनवाढीच्या काळात पैशाच्या मूल्यात घडून येत असते. अर्थव्यवस्थेतील वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे उपभोग खर्चामध्ये वाढ होत असते. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेतील एकूण बचत कमी होते आणि अशी बचत कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेतील भांडवल निर्मिती कमी होऊन त्याचा उत्पादनावरती प्रतिकूल परिणाम निर्माण होत असतो. उत्पादनावरील पुढचा परिणाम आहे वस्तूच्या दर्जात घट. विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढीच्या काळात वस्तूच्या किमती वाढत असतात. अशा परिस्थितीमध्ये दुय्यम दर्जाच्या वस्तूही चांगल्या किमतीस विकल्या जात असतात. त्यामुळे उत्पादक अधिक नफा मिळवण्यासाठी दुय्यम दर्जाच्या वस्तूचे उत्पादन करून
त्याची विक्री करत असतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाची यामध्ये काय होत असते, हानी होत असते. वस्तूंच्या दर्जामध्ये काय होत असते, घट होत असते. यानंतर पुढचा उत्पादनावरील परिणाम आहे साठेबाजी व काळा बाजार. विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढीमुळे व्यापारी अधिक नफा मिळवण्याच्या हेतूने साठेबाजी करत असतात आणि टंचाईच्या कालावधीमध्ये अधिक किमतीने या वस्तू विकून मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवत असतात. आणि याच काळात ग्राहक देखील वस्तूंच्या किमती भविष्य काळात अधिक वाढतील या भीतीने वाढलेल्या भावाने वस्तू विकत घेतात. यामध्ये व्यापारी वर्गाचा फायदा तर ग्राहकांचा तोटा होत असतो. पुढचा परिणाम आहे किंमत यंत्रणेच्या कार्यात अडथळा. विद्यार्थी मित्रांनो, देशात योग्य प्रकारे आर्थिक स्थैर्य असावे यासाठी प्रभावित व कार्यक्षम किंमत यंत्रणा अस्तित्वामध्ये असणे गरजेचे असते. मात्र साठेबाजी, काळा बाजार यामुळे सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झालेली असते. त्याचा प्रतिकूल परिणाम उत्पादन आणि अर्थव्यवस्थेवरती होत असतो. यानंतर पुढचा घटक आहे परकीय भांडवलाचा अडथळा. विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढीमुळे परकीय भांडवल आपल्या देशात येण्यास अडथळा निर्माण होतो. कारण किमती वाढल्यामुळे राहणीमानाचा खर्च वाढतो, वेतन व्याजदर जास्त द्यावे लागते आणि तुलनेने परतावा वाढला नाही तर गुंतवणूकदारांचा फायदा कमी होत असतो, त्यांना तोटा होत असतो. यामुळे परकीय भांडवल आपल्या देशात न येता किंमत स्थैर्य असणाऱ्या देशामध्ये काय असते ते निघून जात असते. हे झाले 6 परिणाम, उत्पादनावरील परिणाम झाले, चलनवाढीचे उत्पादनावरील परिणाम. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढीचे विभाजनावरील परिणाम आपण अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, भाववाढीचा समाजातील उत्पन्न संपत्तीच्या विभाजनावरती फार मोठा परिणाम होत असतो. फार जास्त काळ भाववाढ अस्तित्वात राहिल्याने उत्पन्नाचे पुनर्वाटप घडून येते. श्रीमंत अधिक श्रीमंत होतात तर गरीब आणखीनच गरीब होतात. अशा भाववाढीचे वेगवेगळ्या घटकावरील वेगवेगळे परिणाम होत असतात. तर याच्यामध्ये आपण कोणकोणत्या घटकावरती कोणकोणते परिणाम होतात हे अभ्यासू. पहिला आहे ऋणको आणि धनको. विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढीच्या काळात कर्ज देणाऱ्या ऋणको वर्गाचे नुकसान होते तर धनको वर्गाचे नुकसान होते तर कर्ज घेणाऱ्या ऋणको वर्गाचा याच्यामध्ये काय होत असतो, फायदा होत असतो. कारण जेव्हा ऋणको कर्ज घेतो तेव्हा पैशाची खरेदी शक्ती ही काय झालेली असते, अधिक असते आणि ऋणकोने कर्जफेड करताना पैशाची खरेदी शक्ती ही कमी झालेली असते. त्यामुळे ऋणको जरी जास्त पैसे आपल्या व्याजासह देताना दिसत असला तरी त्या पैशाने विकत घेता येणाऱ्या वस्तू आणि सेवांची संख्या ही काय झालेली असते, कमी झालेली असते. पुढचा परिणाम आहे वेतन आणि पगार मिळवणारे. विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढीच्या काळात वेतन आणि पगार मिळवणाऱ्या वर्गाचे नुकसान होते. कारण ज्या प्रमाणात जीवनमानाच्या खर्चामध्ये वाढ होते त्या प्रमाणात पगार वाढ होत नाही. जर कामगार आणि पगारदार संघटित असतील तर त्यांना चलनवाढीचा त्रास कमी होतो. मात्र जर हे असंघटित असतील तर असंघटित कामगारांना तात्काळ वेतनवाढ मिळत नाही. त्यामुळे त्यांना चलनवाढीचा अधिक त्रास सहन करावा लागतो. पुढचा घटक आहे किंवा पुढचा परिणाम आहे की स्थिर उत्पन्न असणाऱ्यांवरती. विद्यार्थी मित्रांनो, पेन्शन व्याजावर जगणारे लोक यांच्या स्थिर उत्पन्नामध्ये चलनवाढीमुळे घट होत असते. या गटातील लोकांना चलनवाढीचा अधिक फटका बसत असतो. कारण या गटातील लोकांचे वर्तमानकालीन उत्पन्न हे त्यांनी भूतकाळात केलेल्या श्रमाचा परिणाम असतो. वाढत्या किमतीबरोबर मिळणारी पेन्शन तसेच ठेवीवरील व्याज वाढत नाही. तसेच या व्यक्तींची अधिक उत्पन्न मिळवण्याची असणारी क्षमता देखील संपलेली असते. त्यामुळे भाववाढीचा सर्वाधिक त्रास स्थिर उत्पन्न असणाऱ्या गटाला होत असतो. विभाजनावरील परिणामाचा पुढचा घटक आहे उद्योजक. विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढीमुळे उद्योजकाला त्याच्याच उद्योगाला अधिक किंमत मिळाल्याने किंवा त्याच्याच उत्पादनाला अधिक किंमत मिळाल्याने मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळत असतो.
आणि याच काळात श्रम, कच्चा माल, भांडवल यांच्या किमतीत वाढ झालेली असते. परंतु यांच्या किमतीतील वाढीपेक्षा किंवा उत्पादन घटकाच्या किमतीतील वाढीपेक्षा उद्योजकाच्या उत्पादनाची किंमत ही अधिक वाढल्यामुळे उत्पादकाला काय होत असतो, अधिक नफा होत असतो. पुढचा परिणाम आहे शेतकरी. विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढीच्या काळात सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांचा फायदा होतो, कारण शेतमालाच्या किमती ज्या प्रमाणात वाढलेल्या असतात त्या प्रमाणात कृषी खर्चात वाढ झालेली नसते. मात्र या ठिकाणी हेही लक्षात घेणे गरजेचे आहे की भाववाढीचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्याकडे विक्रीत वाढावा अधिक प्रमाणामध्ये असावा लागतो. मात्र बहुतांश शेतकरी हे अल्प उत्पन्न गटातील असल्याने त्यामुळे कमी भाव असताना ते आपल्या मालाची काय करत असतात, विक्री करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढीचा परिणाम हा ऋणको, धनको, वेतन आणि पगार मिळवणारे स्थिर उत्पन्न गटातील लोक, उद्योजक आणि शेतकरी यांच्यावरती काय होत असतो, वेगवेगळा होत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण चलनवाढीचा परिणाम जो काही इतर परिणाम आहे किंवा इतर कोणकोणता परिणाम होतो तो आपण अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढीचे अर्थव्यवस्थेमधील इतर घटकावरती परिणाम होत असतात, त्याचा आपण क्रमाने अभ्यास करू. पहिला घटक आहे शासन किंवा शासनाचे उत्पन्न. शासनाच्या उत्पन्नावरती चलनवाढीचा काय परिणाम होतो. विद्यार्थी मित्रांनो, भाववाढीच्या काळामध्ये किंमत वाढीबरोबरच त्या वस्तूवर द्यावा लागणारा कर देखील काय करत असतो, वाढत असतो. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत भाववाढीच्या काळात अधिक करांच्या रूपाने भर पडते. त्यामुळे भाववाढीचा शासनाला काय होत असतो, फायदा होत असतो. दुसरा घटक आहे व्यवहार तोल किंवा व्यापार तोल. विद्यार्थी मित्रांनो, भाववाढीच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा आपल्या देशातील वस्तू व सेवांच्या किमती जास्त असतील तर अशा मालाची विदेशातून आयात केली जाते. अशी अधिकची आयात करताना आयातीसाठी निर्यातीपासून मिळणाऱ्या परकीय चलनापेक्षा अधिकचे परकीय चलन खर्च करावे लागते. त्यामुळे यामध्ये देशाचे नुकसान होते. तसेच भाववाढीमुळे आपल्या निर्यातीत करत असलेल्या वस्तूंच्या किमतीत देखील किंवा निर्यात करत असलेल्या वस्तूंच्या किमतीत देखील वाढ होते. त्यामुळे आपल्या निर्यात मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मागणी कमी राहते किंवा मागणी राहत नाही. यामुळे आपल्या देशाचे नुकसान होते. अशा वेळी आपला व्यवहार तोल आणि व्यापार तोल हा प्रतिकूल बनत असतो. यानंतर पुढचा घटक आहे सामाजिक परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, भाववाढीमुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील अंतर वाढत जाते. गरीब लोक उत्पन्नातील अधिक भाग आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी म्हणजेच मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करत असतात. म्हणजेच गरिबांची सीमांत उपभोग प्रवृत्ती ही श्रीमंताच्या उपभोग प्रवृत्तीपेक्षा अधिक असते. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विचार केला आणि अर्थव्यवस्थेत भाववाढ अस्तित्वात असेल अशा वेळी जीवनमानाचा दर्जा कायम राखण्यासाठी अधिक प्रमाणात गरिबांना खर्च करावा लागतो, तर श्रीमंत लोकांना जीवनमानाचा दर्जा कायम राखण्यासाठी उत्पन्नाच्या अल्प प्रमाणात खर्च करावा लागतो. त्यामुळे गरीब अधिक गरीब बनतात तर श्रीमंत हे श्रीमंतच राहतात. त्यामुळे गरीब श्रीमंत तरी समाजात निर्माण होते. पुढचा घटक आहे किंवा पुढचा परिणाम आहे भ्रष्टाचारात वाढ. विद्यार्थी मित्रांनो, साठेबाजीमुळे भ्रष्टाचारात वाढ होते. अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता घटते. म्हणजेच भाववाढीच्या काळात साठेबाज व्यापारी हे सरकारी अधिकाऱ्याला हाताशी धरून त्यांच्याशी संगनमत करतात आणि या व्यवहारातून मोठ्या प्रमाणात देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार वाढतो. यानंतर पुढचा घटक आहे राजकीय परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, भाववाढीमुळे शासनविरोधी जनमत तयार होते. राजकीय पक्ष आणि त्यांच्या अस्तित्वातील सरकारला देशातील नागरिक विरोध करत असतात किंवा करायला लागतात. भाववाढीमुळे अनेक सरकार पडल्याची उदाहरणे आहेत. भाववाढीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत राजकीय अस्थैर्य निर्माण होते. त्याचा परिणाम त्या देशाच्या सरकारला सहन करावा लागतो. यानंतर पुढचा घटक आहे बचतीवर परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये जर वाढ झाली तर देशातील नागरिकांचे अधिक उत्पन्न उपभोगावर खर्च केले जाते. देशातील नागरिकांनी अधिक उत्पन्न उपभोगावर खर्च केल्यामुळे
त्यांची बचत करण्याची क्षमता घडते. त्याचा परिणाम देशांतर्गत पातळीवरील एकूण बचतीवरती होतो. म्हणजेच मोठ्या प्रमाणात बचत ही चलनवाढीमुळे घडते. त्याच्यानंतर शेवटचा परिणाम आहे विकासावर परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढीमुळे देशातील वस्तू आणि सेवांच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या असतात. त्यामुळे सरकारला देशांतर्गत विकास खर्च करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. सरकारचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असेल आणि त्या प्रमाणात सरकारचे उत्पन्न वाढत नसेल तर सरकारला विकास कार्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाला कात्री लावावी लागते. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासाचा वेग हा मंदावत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काय आपण विविध पॉईंट पाहिले, उत्पादन, विभाजन आणि इतर घटकावरील जे काही परिणाम घडणारे पॉईंट पाहिले, या पॉईंटच्या आधारे आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये येणारी जी काही भाववाढ आहे, चलनवाढ आहे, ही काय करता येत असते, अभ्यासता येत असते. धन्यवाद.